नाशिकमधील मालेगावच्या टिंगरी आदिवासी वस्तीवरील आदिवासी बांधव गेल्या कित्येक वर्षांपासून लाईट आणि पाण्याच्या मूलभूत गरजांपासून वंचित आहेत। निवडणुकांमध्ये नुसतीच आश्वासनं मिळत असल्यामुळे संतप्त झालेल्या आदिवासी बांधवांनी धुळे लोकसभा निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। बहिष्काराचा फलकच आदिवासी बांधवांनी वस्तीवरती लावला असून गेल्या अनेक वर्षांपासून उपेक्षित जीवन जगणाऱ्या आदिवासी बांधवांना त्वरित मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत तर यापुढे तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा बांधवांकडून दिला गेलाय। आदिवासी बांधवांनी हे बघा धुळे लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकलेला आहे। या आदिवासी बांधवांचं असं म्हणणं आहे की जवळजवळ या आदिवासी इथं 25 वर्षापासून राहत असून यांना अजूनही वीज पोहोचलेली नाही, पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही। आज यांना घरकुलं बांधायची असली, यांना घरकुलं मंजूर झाल्यानंतर सुद्धा यांना घरकुलांसाठी जागा मिळाल्या नाही। त्याचं कारण म्हणजे इथं गायरान आहे किंवा फॉरेस्ट आहे असं दाखवून यांचे घरकुलं सुद्धा वापस जात आहेत। आज देश स्वातंत्र्य होऊन 76 वर्ष होत आली तरी सुद्धा आदिवासी बांधव हे मूलभूत गरजांपासून वंचित आहेत। आजही आदिवासी बांधवांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही। 25-26 वर्षापासून हे लोक अंधारात राहतात। म्हणजे देश स्वातंत्र्य होऊन याच्या पहिले सुद्धा हे लोक अंधारातच जीवन जगत होते। आता इथं 25 वर्षापासून हे लोक अंधारात जीवन जगत आहेत। 10 मिनिटं जरी लाईट गेली आपल्याला आपल्या घरात तरी सुद्धा आपण अस्वस्थ होतो। आज हे लोक आदिवासी लोक कसे जीवन जगत असतील? म्हणजे ज्यावेळेस तुमचे निवडणुका आल्या तर हेच आमदार, खासदार, मंत्री, लोकप्रतिनिधी आदिवासींच्या झोपडीमध्ये जाऊन जेवण करतात, सेल्फी काढतात आणि खोटे आश्वासनं आणि खोटी सहानुभूती दाखवतात। परंतु माझी नम्र विनंती आहे, आज ज्या निवडणुका आलेल्या आहेत या निवडणुकांवर जर हे लोक बहिष्कार टाकत असतील तर देशात यासारखं दुसरं दुर्दैव नाही।